गजानन महाराज भक्ती विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. पाटील देशमुख यांच्यात दुफळी माजली बहुत, क्षयरोग झाला मानवात. म्हणजे यमाचे घर दाखवी तळाच्या काठावर, देशमुखांचा एक महार करू लागला चराचर. तो खंडू पाठला पुढे, तो होता मर्या महार. देशमुखांचा त्याला जोर, तो बोलला उणे उत्तर. खंडू पाटला कारणे, पाटील वदला त्यावरी. तुझी रीती बरी नाही, गरीबायने पायरी. आपली कधी सोडू नये, उणे अधिक बोलण्याचा. अधिकार आहे देशमुखांचा, तुझ्या सारख्या महाराचा नाही हे जानमनी. महार काही ऐकेना, करू लागला चेष्टा नाना. त्याच्या श्रवण करोनी भाषणा, पाटील खवळला आपल्या मनी. बाचाबाचीचे कारण, अति शुल्लक होते जाण. कागद ठाण्या लागून, पाठवणे होते पाटलास. तो हप्ताने आवयासी, सांगितले होते महारासी. तू असाच जा अकोल्याशी, तहसीलात टप्पा द्यावया. त्यावरी वदला महार, मी न टप्पा देणार. देशमुखांच्या आश्रितावर, तुमचा डोळा आहे पहा. ऐसे तो बोलला, हावभावही तैसा केला. मारण्यासाठी हात उगारला त्या खंडू पाटलावरी. चौतळला खंडूमणी, त्या महाराची कृती पाहुनी. हातातील वेळूच्या काठींनी प्रहार केला हातावर. महाराचा हात मोडला, तो बेशुद्ध होऊन पडला. जमिनीवर त्या महाराला उचलून नेले देशमुख सदनी. महाराचा हात मोडलेला देखून देशमुख मणी चिडला आणि तो वदला, संधी दवडणे न चांगले. त्यांनी त्या महारासी तत्काळ नेले कचेरेसी. सांगितले अधिकाऱ्यासी, खोटे नाटे विशुद्ध हो. फिर्याद त्या महाराची नोंदली पुस्तकात साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची, आना पकडून पाटलाला. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार. पाटलाच्या करी थोड, लोखंडाच्या हातकड्या. ते खंडूस समजले, धाबे त्याचे दणाणले. तोंडचे पाणी पळाले, मणी झाला चिंतातुर. ज्या शेगावी मी माघापरी, वागत होतो आजवरी. त्या ठिकाणी माझ्यावरी, प्रसंग यावा का बेडीचा. अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण. भाऊ गेले घाबरून, काही सुचेना तयांना. खंडू हताश झाला, विचार सुचला तयाला. गजानन महाराजाला घालावे कासाकडे. त्या साधू वाचून, या संकटाचे निरसन. करणार ना कोणी आण, राहिला त्या वराढी. बंधू गेले अकोल्याला, लौकिकी यत्न करणाला. खंडू रात्रीच्या समयाला, नीट आला समर्थांकडे. केला महाराजांस नमस्कार, त्यांच्या पायावर ठेविले शिर. महाराज आला कठीण फार, प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत, तळ्यापाशी मारिले सत्य हातातील काठीने. त्याचा परिणाम असा झाला, काट्याचा नाटा झाला. देशमुख मंडळींनी भला, माझे अहित साधण्यास. त्यानिमित्त कैद मला होण्याचा प्रसंग उदयाला. समर्था माझ्या आबरूला, तुझवी नको न रोखणार. उद्या येतील राजदूत, मला येथून नेण्याप्रत. बेडी घालून हातात, ऐसे आज मी ऐकले. त्यापेक्षा गुरुराया, मान माझी येथे चिरा. ही तलवार मी देतो करा, उशीर नका करू हो. समर्थांनी खंडूला दोन्ही हस्ते कवटाळीला आणि वदले तयाला. संकटे येती कधी कधी, पाटील देशमुख दोघे जण. तुम्ही एकाच जातीचे असून, करू पाहता नुकसान. सुडाने एकमेकांचे, जा भिवू नको तिळभर. बेडीन तुझी पडणार, कितीही केला जोर. देशमुखाने आपुला, तेच पुढे सत्य झाले. पाटील निर्दोष सुटले, जे का संत मुखा वाटे आले. ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर, भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार, अमृत हे सेवावया. पुढे खंडू पाटलांनी विनंती करून प्रेमाने, नेले राहावया कारणे समर्थांना स्वगृही. पाटलाच्या असता सदनात, गजानन स्वामी समर्थ. आले ब्राह्मण औचित, 5-10 तेलंगी. ब्राह्मण विद्वान असती, वेदावरी त्यांची प्रीती. धनाचा लोभ चित्ती, राही ज्यांच्या विशेष. आपल्याला काहीतरी धन मिळेल थोडे तरी,
हेतू ठेवून अंतरी आले ते समर्थांकडे. त्यावेळी समर्थांची स्वारी पांघरुण घेऊन निजली परी. उच्च स्वराने म्हटली मंत्राक्षरी त्यांना जागे करण्याप्रत. मंत्र म्हणण्यात चूक झाली 3 त्यांनी दुरुस्त केली. म्हणून उठून बैसली गजाननाची स्वारी हो. समर्थ बदले ब्राह्मणांना कशासाठी तुम्ही वैदिक झाला. कमी पाणा वेदविद्येला आणू नका निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची. फसवू नका हो उगाची भोळ्या या भाविकांना. जो रुचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी. तो अध्याय समर्थांनी खडाखडा म्हणून दाविला. चूक न झाली म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे जणू वशिष्ठ वेद म्हणण्या बैसले. तेलंगी ऐकून चकित झाले अधोवदन बैसले. मुखवरी करण्या आपुले भयमणी वाटले तया. सूर्य उदय झाल्यावर दीपांचा जो जय जयकार. त्याच्या पुढे का होणार त्याची किंमत अंधारी. तेलंगी म्हणतो आपल्या मणी हा पिसा कशाचा महाज्ञानी. 4 वेद त्याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा असावा ब्राह्मण खरा शंका नाही यात जरा. देते झाले गुरुवरा रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले अन्यगामी निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावाच्या उत्तर दिशेला. एक होता मळा विपुल भाजीपाला. त्या मळ्यात पिके तेथे शंकराचे मंदिर. लिंबाची सावली गार होता मळ्याचा आधार. कृष्णाजी पाटील मळ्यात आले समर्थ ते शंकराच्या देवळाप्रत. लिंबाच्या सावलीत ओट्यावरी बैसले. महाराज बदले कृष्णाजीला ह्या शंकराच्या भेटीला. काही दिवस राहण्याला आलो तुझ्या मळ्यात. कृष्णाजीने श्रवण केले 6 पत्रे आणविले. ओट्यावर छप्पर केले समर्थांची यासाठी. महाराज तेथे राहिले बरोबर भास्करा आणिले. सेवा करण्या भले होता तुकाराम कोकाट्या. समर्थांच्या खाण्यापिण्याची सोय कृष्णाजींनी केली साची. तो भक्षित असे प्रसादची समर्थ जेवल्यावरी. महाराज मळ्यात वास्तव्य असता करीत. त्यावेळी ही गोष्ट एका श्रोते तुम्ही हो. गोसावी 10-20 आले मळ्यात सानिध्यास. समर्थांचा त्यांना लागला वास म्हणून तळ ठोकिला तेथे. गोसावी बदले कृष्णाजीसी आम्ही आहोत तीर्थवासी. फिरूने पाहिले तीर्थासी गंगोत्री गिरनार केदार इति. ब्रह्मगिरीच्या गोसाव्याचे आम्ही आहोत शिष्यसाचे. जेवण द्यावे शिरापुरीचे तुम्ही आम्हाला गुणी. द्यावा गांजा आम्हाला आलो 3 दिवसांच्या मुक्कामाला. आणि 4थ्या दिवसाला आम्ही जाऊ येथुनी. तुम्ही या वेड्याला मळ्यात ठेवून पोशिला. मग देण्यासाठी आम्हाला का पाहता मागे पुढे. तुम्ही गाढवांना पौसिता अन गायींना मारता लाथा. आम्ही जाणतो वेदांता ते श्रवणास यावे मळ्यात. त्यावर कृष्णाजी बदला शिरापुरी देईन उद्याला. भाकरी आहे खावयाला माझी या सदनामध्ये. चालता बोलता शंकर बैसला पत्र्यात साचार. गांजा हवा असेल जर मिळेल तेथे अमुप तुम्हा. दुपारच्या 2 प्रहरी घेऊन पिठले भाकरी. जाऊन बैसले विहिरीवरी ते गोसावी भोजनास्तव. सायंकाळच्या वेळात गोसाव्यांचा महंत वाचू लागला भागवत ब्रह्मगिरी. महाराज तेथे आले गीता श्रवण्यास भले. पोथी ऐकण्या आले लोकही गावातून. नैनन्य छंदती हा श्लोक निरूपणाचा होता एक. अनुभव नव्हता काही एक ब्रह्मगिरीला स्वतःचा. जमलेले सारे लोक कुजबुजू लागले देख. गजानना समोर लोक येऊनी बैसले दर्शना. लोक वदले आपापसात इतिहास ऐकला पोथीत. आम्ही प्रत्यक्ष येथ सिद्ध पुरुष पाहिला. बसलेल्या पत्राच्या बाजूला गोसाव्यांना राग आला. ते गोसावी गांजा पिण्याला बैसले होते एकत्र. पत्र्यामध्ये पलंगावरी गजाननाची होती स्वारी. भास्कर त्यांच्यासाठी भरी चिलीम तंबाखूची. पलंगावरी ठिणगी पडली 3 कोणी पाहिली. पलंगाची लाकडे पेटली हे धुराने समजले. पलंग पेटलेला पाहिल्यावर ओरडला जोराने भास्कर. महाराज उठावे लवकर पलंग पेटला हो देखा.
लाकडे पलंगाची सागवाणी, विझणार नाती पाण्या वाचुनी, म्हणून तू आणू नको पाणी, ऐसे वदले गजानन. गोसाव्यांसी वदली स्वारी, अहो महाराज ब्रह्मगिरी, या इथे बसा पलंगावरी, तुम्ही जाणता गीता. नैनन्य छंदते या श्लोकावर, तुम्ही व्याख्यान दिले घडीभर. मग या पलंगावर का नाही हो बसत तुम्ही, वदले महाराज भास्कराला, पकडून आणा ब्रह्मगिरीला, आणि बसवारे त्याला ह्या जळत्या पलंगावर. समर्थांची आज्ञा श्रवण करीत गेला भास्कर धावत धावत, त्या ब्रह्मगिरी प्रत धरिले त्याच्या दंडाला. सशक्त भास्कराचे शरीर आणि दंड पिळदार, तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला मरकटासवे. पलंग चोहू बाजूने पेटला, ज्वाळा त्याच्या निघू लागल्या. समर्थ होते आसनाला, ढळेले नाते जराही. भागवतामध्ये लिहिल्यानुसार उभा केला कयाधू कुमार, अग्नीमध्ये प्रत्यंतर दाविले त्यांनी कृष्णाजीला. ब्रह्मगिरी वदला भास्कराला, नेऊ नका तुम्ही मला, पलंगाजवळी न मी जाणला. अधिकार मुळी समर्थांचा, परवान केली ब्रह्मगिरीची. भास्कराने मुळी साची, आणिले फरफटतची. गजानना पुढे उभे केले, नैनम पावक दहती, वाक्ये खरे करा इति, ऐसे वदले गजपती. गेला घाबरून ब्रह्मगिरी, वदला तो भीत भीत, मी पोट भऱ्या आहे संत, शिरापुरी खाण्याप्रत मी बनलो गोसावी. क्षमा करावी अपराधाची, खटाटोप केला रिकामाची, गीता मी शिकण्याची, ऐसे वदला ब्रह्मगिरी. मी म्हणालो वेड्या तुला, याचा पश्चाताप होतो मला, शरण आलो तुला पूर्णपणे मी महाराजा. शेगावाच्या लोकांनी केली महाराजास विनविनी, आपणास अग्नीपासूनी भयमुळी नाही हे खरे. हे महाराजा तुम्ही आमुचे वाली, पलंग सोडून यावे खाली, अशी तुमची स्थिती पाहिली की भरते धडकी हृदयात. ब्रह्मगिरी मात्र हिरमुसला, परीन काहीच बोलला, गुपचूप उभा राहिला. सर्व पाहत नजरेने, जनवणंतीला देऊन मान, खाली उतरले गजानन, तोच पलंग धाडकण कोसळला खाली. ब्रह्मगिरी लोकांच्या पाया पडला, समर्थांनी त्यास उपदेश केला. मध्यरात्रीच्या सुमाराला, चेष्टा सोड तू आजपासूनी, अनुभवाविन कोणालाही, सांगत बसू नये काही, ऐसे वदले समर्थही. शब्द पांडित्य आहे जागोजाग, उगा खाण्या शिरापुरी, भटकू नको तो पृथ्वीवरी, ऐसा उपदेश केला भारी महाराजांनी ब्रह्मगिरीला. उपदेश त्यांचा ऐकोणी, शिष्यांसवे गेले निघुणी, कोणास न भेटता कोणी, भल्या पहाटे गोसावी. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट गावात समजली स्पष्ट, सर्वजण आले थेट मळ्यात, जळता पलंग बघण्याशी. गोविंद बुवा टाकळीकर गृहस्थ होता कीर्तनकार, त्याचा लौकिक थोर आला शेगावी कीर्तनासी. होते जुने शंकराचे मंदिर, त्या मंदिराचा जीर्णोद्धार, मोठे नाम सावकार याने केला हो. मोठे होता श्रीमंत, पण भाविक अत्यंत, शंकराच्या मंदिराप्रत त्यानेच केला जीर्णोद्धार. अशा त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी. घोडा बांधिला समोरी मंदिराच्या, घोडात वाढ होता, तो कोणासही मारिला था, जो कोणी समोर येता चावे त्यास पुत्रासम. तो घोडा एक क्षणभर ना राही उभा एका जागेवर, किंकाळे तो दिवसभर. होत्या खोड्या वाईट, त्या घोड्याला बांधायला टाकळीकरापाशी होत्या साखळ्या, पण ते त्या वेळेला विसरले आणण्यास. टाकळीकर बुवा कथेकरी यांनी घोडा बांधिला मंदिरासमोरी, आणि ते गेले शय्येवरी झोपण्यासाठी. रात्रीचे झाले 2 प्रहर, सर्वत्र पसारला अंधकार, घुबडे करीत होते घुतकार, आणि टिटव्या टिटिटी, आणि वटवा घोळे होती शोधिते आपले भक्ष, किलबिल करीत होते पिंगळे बैसल्या एका झाडावरी. पसरली होती शांतता, रस्त्यावर एकही माणूस नव्हता. घोडा जिथे बांधिला होता तिथे आले गजानन. द्वाडांना आणण्या ठिकाणावर साधू पुरुष घेती अवतार, द्वाडपणा सुधारण्यावर औषधची यांना प्रयोजन. त्या रात्रीच्या समयाप्रत
श्री गजानन समर्थ द्वाड घोड्याच्या चौखुरात जाऊनिया झोपले. गणगण गणात बोते ऐसे भजन चालू होते. बांधुनी टाकले घोड्याते भजन रूपी साखळीने. गोविंद बुवाच्या मनात भीती होती घोड्याबाबत, म्हणून घोड्याला ते पाहत मध्येच जागी होऊनी. घोडा शांत उभा राहिला. आश्चर्य वाटले कथेकऱ्याला. तो मणी वदला असे हे कसे झाले. हा घोडा खोडकर शांत न राहिला आजवर. ना समजले टाकळीकर आज हा शांत कसा. कथेकरी जरा पुढे गेला. तो त्याने चौखुरात दिसला. एक माणूस निजलेला अर्थबोधना होई त्याला. घोड्याच्या जवळ गेला. त्याने निरखून पाहिला. तो चौखुरात निजलेला दिसला एक तेजस्वी महापुरुष. कथेकरी मनात वदला घोडा का शांत झाला. हे पुरे उमजले मला. यास कारण गजानन. गजाननांच्या पायावर कथेकराने ठेवले शिर. भजन केले वारंवार श्री समर्थ गजाननांचे. घोडा माझा होता द्वाड सर्व होते त्याला भीत. द्वाडपणा आपण केला नष्ट ऐसे वदला कथेकरी. घोडा सारखा खोड्या करी मध्येच तो उड्या मारी. विकण्यासाठी बाजारी नेले त्या कंटाळून. कोणी त्याला विकत घेईना कोणी त्याला फुकट घेईना. मजवर दाविली दया घना कृपा फार बरे झाले. समर्थ वदले घोड्यास यापुढे खोड्या करू नकोस. सोडून दे तू सर्व इथेच. ज्या आहेत तुझपाशी तू शंकराच्या मंदिरासमोर उभा आहेस याचा कर विचार. कोणासही ना त्रास देणार ऐसे बोलले समर्थतया. दुसऱ्या दिवशी कथेकरी आला सकाळच्या प्रहरी. घेऊन घोड्याची स्वारी पाटलाच्या मळ्यामध्ये. सर्व शेगावकर घोड्याला भिवू लागले पाहून त्याला. कारण की तो प्रत्येकाला ठाऊक होता पूर्णपणे. पाहून घोड्या मळ्यासी जण वदती कथेकऱ्यासी. कथेकऱ्या कशाला आणलासी ही पीडा दर्शनी अंगुली. बायका मुले मळ्यात सदा वावरत असतात. तुमचा घोडा करील घात कुणातरी मानवाचा. कथेकरी गोविंद बुवा वदले त्यास ठिकाणावरी आणले आपल्या समर्थांनी भले. कालच्याच रात्रीला खोड्या याने दिल्या टाकून. झाला गोगलगाई समान शांत झाला कालपासून हा गजाननाच्या कृपेने. कथेकरांनी घोड्याला चिंचे खाली उभा केला. त्रासना मुळीच दिला त्याने एकालाही. मळ्यामध्ये कोवळा होता भाजीपाला. न लाविले मुख त्याला त्या द्वाड घोड्याने. गोविंद बुवा टाकळीकर घेऊन अश्वास बरोबर. टाकळी गावास नंतर गेले आनंदी निघुनिया. कमलाकांताने रचलेला षष्ठोध्याय समाप्त झाला. नमन सो श्री गजाननाला दोन्ही कर जोडून. शुभम भवतु श्री हरे हरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोध्याय समाप्त. धन्यवाद.